चला आजच्या लेक्चरमध्ये आपण सूर्यमालेतला जो 6वा ग्रह आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर आतापर्यंतचा आपला प्रवास जर पाहिला आपण तर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोण होता? मर्क्युरी, बुध ग्रह. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह कोणता होता? व्हेनस. तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह कोणता होता? अर्थ. चौथ्या क्रमांकाचा ग्रह कोण होता? मार्स, मंगळ ग्रह. त्यानंतर आता वैशिष्ट्य सर्वांची पाहिली आपण. सर्वात वेगवान आणि सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता होता? मर्क्युरी, सर्वात ब्राइटेस्ट, बरोबर. आणि त्यानंतर सर्वात हॉटेस्ट प्लॅनेट कोण होता? व्हेनस. जिथे सजीव सृष्टी आहे तो कोणता प्लॅनेट आहे? अर्थ. जिथे आयर्न मूळ जो लाल रंगाचा दिसतो तो कोण आहे? मार्स. परंतु या व्यतिरिक्त जर पाहिलं आपण, ओके, तर याच्यानंतर येतो पहा ऍस्ट्रॉइड बेल्ट. काय त्याच्यानंतर? ऍस्ट्रॉइड बेल्ट. आणि ऍस्ट्रॉइड बेल्ट नंतर त्यामध्ये आपण एक डॉर्क प्लॅनेट पाहिला होता. कोणता? सेरस, है ना. तर अनेक लघुग्रहांचा पट्टा तुम्हाला दिसेल इथं ऍस्ट्रॉइड बेल्ट. त्यानंतरचा 5व्या क्रमांकाचा ग्रह कोणता पाहिला आपण? ज्युपिटर, जो की सर्वात मोठा ग्रह आहे, बरोबर. आणि त्याचे एक वैशिष्ट्य पाहिलं आपण की स्वतःच्या भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी अतिशय कमी कालावधी त्याला लागतो, बरोबर. आणि म्हणून त्याला आपण वादळी ग्रह म्हणलो होतो. आणि त्यानंतरचा ज्युपिटर नंतर जे आपल्याला ग्रह बघायचा आहे तो आहे सॅटर्न. सॅटर्न म्हणजे शनी ग्रह. ओके. या लेक्चर मध्ये आता आपण सॅटर्न या ग्रहाबद्दल माहिती समजून घेणार आहोत. ओके. सो आता सर्वात अगोदर आपण काय करू? सोलार सिस्टीम जी आहे तर यामध्ये आपल्याला जो ग्रह लागायला, ओके, त्या ग्रहाकडे जाऊ आपण. सो ओके, सो सॅचरला आपण हिट करू आणि त्याला विजिट करू. ओके. तर हा आहे शनी ग्रह. ओके. आता तसा शनी ग्रहाचं जर आपण थोडस स्ट्रक्चर काळजीपूर्वक जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हा जो ग्रह आहे तर ऍक्च्युअल याच्या सभोवताली तुम्हाला रिंग्स दिसतील. प्रश्न आहे की किती रिंग्स आहे त्याच्या सभोवताली. तर एकूण किती रिंग्स आहे? 7 रिंग्स आहेत. आणि या 7 रिंग्सला A B C D E F G अशा पद्धतीने त्यांना नाव दिलेली आहेत. परंतु हा क्रम मागे पुढे, हा क्रम कसा आहे? मागे पुढे. जेव्हा तुम्ही डिटेलमध्ये स्टडी करताल तर याची डिस्कवरी जी आहे ही वेगवेगळ्या टाइमला लागलेली आहे. म्हणून हा क्रम पूर्ण ABCD प्रमाणे आहे का? नाही. पण मात्र नाव जे आहे तर त्याला A पासून G पर्यंत अशी 7 रिंग्स तुम्हाला दिसून येतील. आता या ग्रहाचं एक वैशिष्ट्य आहे की याच्या सभोवताली ज्या कडा दिसत आहेत तुम्हाला, रिंग दिसत आहेत ना, हे आयसी स्टोन्स आहेत. म्हणजे बर्फाचे कण म्हणा किंवा डस्ट पार्टिकल्स म्हणा, है ना. तर अशापासून बनलेले हे शनी ग्रह भोवतीच्या रिंग्स आहेत. शनी ग्रहा संदर्भात आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर त्यामध्ये हा जो ग्रह आहे तर या ग्रहाचं वैशिष्ट्य आहे की हा सूर्यमालेमधला 6व्या क्रमांकाचा ग्रह असून त्याचं वैशिष्ट्य म्हणजे पेक्युलियर मोशनमुळे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये रिंगचं फॉर्मेशन झालेलं आहे. दुसरी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की पृथ्वीपेक्षा ऑलमोस्ट 95 टाइम्स म्हणजे किती पट? 95 पट हा मोठा ग्रह आहे. मात्र या ग्रहाचं वैशिष्ट्य काय आहे की हा ग्रह त्याची घनता फार कमी आहे, बरोबर. म्हणजे लो डेन्सिटी, अतिशय कमी घनता असणारा हा ग्रह आहे. आणि या ग्रहाला जर तुम्ही समुद्रात बुडवलं तर हा समुद्रावर काय करेल? तरंगेल, बरोबर. म्हणजे पाण्यापेक्षा घनता ज्याही पदार्थाची कमी असते तर ती वस्तू पाण्यामध्ये बुडू शकते का? नाही. पाण्याची घनता किती आहे? 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. त्यापेक्षा कमी घनता असणारा कोणता ग्रह आहे? शनी ग्रह. म्हणजे त्याला जर आपण समुद्रामध्ये बुडवलं तर तो समुद्रावर काय करेल? तरंगेल. त्यानंतर हा जो ग्रह आहे याला सुद्धा भरपूर प्रमाणात उपग्रह आहेत.
माहिती आहे कोणाला? या ग्रहाला किती उपग्रह आहेत? किती? 33 ऑलमोस्ट 33 उपग्रह असणारा हा सॅटर्न आहे. तर अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन ही आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे. आपण आता एन्सायक्लोपीडिया जी आहे ती इन्फॉर्मेशन या शनी ग्रहाबद्दल समजून घेऊ. सो एन्सायक्लोपीडिया जर पाहिला आपण सॅटर्नचा, तर इक्वेटोरियल डायमीटर जर पाहिली आपण तर ती आहे 74,898 माइल्स. मास जर पाहिला आपण तर 5.7 इंटू 10 टू द पॉवर 26 किलोग्राम. मी सांगितलं तुम्हाला की पृथ्वीपेक्षा 95 पट मोठा आहे. पृथ्वीचं मास किती आहे? 6 गुणिले 10 चा घातांक 24. इथं किती आहे? मास 5.7 इंटू 10 रेज टू द पॉवर 26 म्हणजे घातांक 2 ने जास्त आहे. ओके. त्यानंतर सूर्यापासून जर आपण मीन डिस्टन्स पाहिलं तर ते आहे 9.58 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. पहा आता हे जे मेजरमेंट्स आहेत ना, अगोदर तुम्हाला मी कशामध्ये दिलं होतं? पहा, लाईट इयर्स मध्ये दिलं होतं, प्रकाश वर्ष. आता हे एकक कोणतं आलं? AU. त्याला आपण ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणतो. तर 9.58 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढ्या डिस्टन्स वर तो सूर्यापासून आहे. रोटेशन पिरियड जर पाहिला आपण, पृथ्वीचा रोटेशन पिरियड किती आहे? 24 तासामध्ये पृथ्वी काय करते? स्वतःभोवती एक परिभ्रमण, बरोबर, म्हणजे सेल्फ रोटेशन कंप्लीट करते. मात्र जे सॅटर्न आहे तर याचा स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी याला फक्त 10 तास आणि 39 मिनिटं लागतात. त्यानंतर सोलार ऑर्बिट पेज जर पाहिला तर तो आहे 29 इयर्स. आपल्या पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 1 वर्ष म्हणजे 365 दिवस आणि 6 तास लागतात. मात्र हा जो ग्रह आहे कोणता? शनी, त्याला जर सूर्याच्या सभोवताली एक फेरी पूर्ण करायचा असेल तर त्याला ऑलमोस्ट किती वर्ष लागतील? 29 वर्ष लागतील. सरफेस ग्रॅव्हिटी जर पाहिली तर ती आहे 10.4 मीटर पर सेकंद स्क्वेअर. पृथ्वीची किती आहे? 9.8, बरोबर, म्हणजे पृथ्वीच्या जवळपास आहे. आणि सरफेस टेम्परेचर जर पाहिलं तर -218 डिग्री फॅरेनहाइट, म्हणजे याचा अर्थ काय झाला? शून्यापेक्षाही कमी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं जे रिंग्स आहेत हे डस्ट आणि जे आईसचे खडे असतात है ना. सो आईसचे आपण या ठिकाणी काय म्हणू? पार्टिकल्स आहेत. तर त्यापासून ह्या रिंग्स बनलेल्या आहेत. सो ओव्हरऑल जे शनी ग्रह आहे तर या शनी ग्रहाबद्दल जी काही इन्फॉर्मेशन आपण पाहिली आहे. ओके. सो पुन्हा एकदा थोडंसं इन्फॉर्मेशन मी काय करतो? वन शॉट मध्ये रिवाइज करतो. ओके. सो आपण बोललो आज सॅटर्न बद्दल आणि सॅटर्न बद्दल जी काही इन्फॉर्मेशन आपण आज लर्न केलेली आहे. तर 3 कडा असणारा हा ग्रह आहे, बरोबर. त्यानंतर या ग्रहासंदर्भात जे वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं की 95 पट पृथ्वीपेक्षा मोठा असून सुद्धा घनता पृथ्वीपेक्षा कमी आहे. समुद्रात बुडवतो त्याच्यावर तो तरंगू शकतो. त्याच्यामध्ये असणाऱ्या त्याला असणाऱ्या उपग्रहांची संख्या किती आहे? 33. त्यानंतर हा जो ग्रह आहे तर या ग्रहाचं तुम्हाला मी जे 3 रिंग्स आहेत त्याचं वैशिष्ट्य सांगितलं. किती रिंग्स आहेत? एकूण 7 रिंग्स आहेत आणि त्यांचं नाव काय आहे? A पासून तर G पर्यंत आहे. पण डिस्कवरी वेगवेगळ्या टाइमला लागलेली आहे, बरोबर. आणि आईस क्रिस्टल आणि डस्ट पासून या रिंगचं काय झालेलं आहे? फॉर्मेशन झालेलं आहे. ओके.